रिटर्न देतात. श्रीकृष्ण भगवान यांना व्यासपीठावर माझे दंडवत. भागवताचे आराध्य दैवत श्रीकृष्ण भगवान यांना या व्यासपीठावरून दंडवत. सर्व संत समाज, गुरुवर्णी शरण मोरे महाराज, माता पिता सर्व आदरणीय सर्वांना वंदन. हनुमंतरायांना वंदन. अंजनीच्या सुता, हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. हे अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. आदरली ही धरती हर तरले आसमान. आदरली ही धरती हर तरले आसमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता, रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. बोले श्रीमद्भागवत महापुराण की. गोपाळ कृष्ण भगवान, विठ्ठल रुक्मिणी भगवान की. संत तुकाराम महाराज की. संत ज्ञानेश्वर महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. गौ माता की. सनातन हिंदू धर्म की. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. श्रीमद् भागवत कथा कथेचा आजचा तृतीय दिवस आणि या तृतीय दिवसामधलं प्रथम सत्र.
प्रथम सत्रामध्ये आपण सर्वजण प्रवेश करत आहोत. पाहता पाहता कथेचे 2 दिवस निघून गेले आणि तिसऱ्या दिवसाला प्रारंभ झाला. श्रीमद भागवत पुराण, थोडा आवाज द्यावा. श्रीमद भागवत पुराण जन्म मृत्यू ह्या दोघांच्या आतमधला जो काळ आहे, वेळ आहे, तो आपण कशा प्रकारे वापरायचा, कशा प्रकारे त्याचा उपयोग करायचा, ते श्रीमद भागवत कथा आपल्याला सांगत आहे. आपण इतर पुराण पाहिले. भविष्य पुराणामध्ये भविष्यात काय होणार हे सांगितले. गरुड पुराणामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झाल्यावर त्याच्या कर्मानुसार त्या प्रेत योनीला गती मिळते. ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल त्याला उत्तम लोकाचे फळ प्राप्त होते. ज्यावेळी हे शरीर देह ज्या प्रकारे आपण एखादी जुना शर्ट किंवा कपडे काढून टाकतो आणि नवीन कपडे धारण करतो, त्याच प्रकारे हे शरीर सुद्धा जुना देह टाकून नवीन देह धारण करतो. पण केव्हा? जेव्हा त्याचे कर्म चांगले राहते. आपलं नशीब आहे, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा मानवाचा देह प्राप्त झाला आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून. आपले जीवन जगण्याचं सार काय आहे? हे जर आपल्याला कळाले की प्रत्येक दिवस हा आपल्या उद्यास भाग्य येईल. नवीन दिवस एक नवीन सूर्य उद्यास येईल आणि एक एक दिवस आपला आनंदाचा जाईल. तर सर्वात आधी आपल्याला कळाले पाहिजे हे शरीर कशासाठी मिळालं आहे. जन्म घ्यायचा, लहानाचं मोठं व्हायचं, शिक्षण घ्यायचं, लग्न करायचं, नंतर नातू पातू सर्व सोबत वागवायचे आणि एक दिवस मरून जायचं. आपल्या गल्लीतले जास्तीत जास्ती गावाची आपल्या अंत्ययात्रेमध्ये माहितीमध्ये हजर राहते, गोडा होईल. फक्त आपण इथवर मर्यादित राहायचं का एका गावापुरतं, एका गल्लीपुरतं नाही. ज्यावेळी सिकंदर भारतामध्ये आला आणि भारतामध्ये येऊन युद्ध केले, अनेक देश त्याने जिंकले, अनेक पैसा संपत्ती त्याने कमवली, पण ज्यावेळी त्याचा अंतकाळ जवळ आला त्याच्या मुख्य सल्लागाराला त्याने सांगितले की ज्यावेळी माझी अंतयात्रा शहरातून निघेल त्यावेळी त्या जनाजामधून माझे दोन्ही हात बाहेर काढून मला घेऊन जा, कारण मला जगाला संदेश द्यायचा आहे की मी अनेक युद्ध केले, युद्धामध्ये अनेक महान योद्ध्याला पराजित केले, त्यांची संपत्ती सर्व मी गोळा केली, पण ज्यावेळी मी मृत्यू माझा होत आहे त्यावेळी मी काय घेऊन जात आहे तर खाली हात आया था खाली हात जाएगा. काय घेऊन जाणार? काहीच येताना घेऊन
आलास का जाताना घेऊन जातील का नको अभिमान करू भला मानसा नको अभिमान करू भला मानसा येताना घेऊन आलास का जाताना घेऊन जातील का नको अभिमान करू भला मानसा नको अभिमान करू भला मानसा अभिमान, गर्व, अहंकार, मद मस्त शास्त्रांनी याला निषेध मानला. जर आपण मृत्यू झाल्यावर जास्तीत जास्त 2 ते 3 घंटे आपल्याला घरी ठेवते. नंतर 2-3 घंट्यामध्ये स्मशानभूमीमध्ये. हा माणसाचा शेवट आहे, अंत आहे. जन्म आपल्या हातामध्ये नाही, पण लक्षात घ्या मृत्यू आणि शेवट कसा करायचा याच साठी केला होता अट्टहास. आपला अंत शेवट हे आपल्या हातात आहे. विचार केला पाहिजे. आजही जे महात्मे होऊन गेले, संत होऊन गेले, त्याचं आजही नाव आहे. आपल्याला आपल्या 2-3 पिढ्यातच नाव माहित नाही. तशीच गती आपली सुद्धा होणार. आपल्याला वाटतं की आपण उच्च शिक्षण घेतलं, पद प्राप्त केलं, बंगला बांगला गाडी घेतली म्हणजे आपण सर्व कमावलं का? नाही. अरे या समाजामध्ये दुनियामध्ये असे कोटी लोक आहेत जे पैशाले कमी नाही. थोड्या सुख सुविधा आपल्याला मिळाल्या की आपण देवाला विसरून जातो. पण देवाला कधी विसरलं पाहिजे नाही. लक्षात घ्या. अरे जो कृष्ण
ज्यांनी परीक्षित महाराजांचं गर्भामध्ये रक्षण केलं, पाचही पांडवाच्या एकाच्याही केसाला धक्का लागला नाही आणि 100 कौरवाचा एकही वाचला नाही, त्या भगवान कृष्णाचा यदुवंश एकही जिवंत नाही. लक्षात घ्या, त्या परमपिता भगवान कृष्णानं एकही वंशज ठेवला नाही. कारण काय? थोडासा अहंकार आला, अभिमान आला, दुसऱ्याचा सन्मान केला नाही, गर्विष्ठ राहिले, त्या भगवान कृष्णाचा वंश बुडाला, तर आपल्यासारख्याची काय लायकी आहे? क्षणात भगवान कृष्ण अंत करू शकते. चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रे जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रे जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रे जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रे. हो, सूर्य ज्याप्रमाणे पूर्वकडून पश्चिमकडे जाते मायबाप हो, त्याच प्रकारे आपल्या आयुष्याची रेखा सुद्धा बदलत असते. आज गरीब आहे, उद्या श्रीमंत, उद्या श्रीमंत आहे, आज गरीब. ज्या प्रकारे एका झाडाची सावली दिशेनुसार बदलत राहते, त्याच प्रकारे आपलं आयुष्य सुद्धा बदलू शकते. म्हणून व्यक्तीने कधीही गर्व करू नये. अरे रावणापाशी काय नव्हतं, सोन्याची लंका होती, पण कधी लंकाचा फकीर झाला कळाले नाही. म्हणून कृष्ण कथा श्रवण करणे, भागवत कथा श्रवण करणे हेच मानवाचं एक ध्येय असलं पाहिजे. पण आपल्याला काय, कथा झाली जैसे ते वैसे, पुन्हा आपण आपल्या काम धंद्याला लागून जातो. पण नाही, तसे केलं पाहिजे नाही. आयुष्यामध्ये कृष्ण हाच एक सार असला पाहिजे आणि हेच भागवताचे सार. कथा काय शिकवते, तर जीवन कसं जगायचं हेच कथा शिकवते. हास्य विनोद आपल्याला सवय झाली आहे की महाराज लोकांनी हास्य केलं पाहिजे, विनोद केले पाहिजे. आपल्याला कीर्तनकार कसा पाहिजे, हसवणारा पाहिजे. त्या व्यासपीठावरून सांगत आहो, ते विनोद ऐकता तुम्ही पण नरकात जाल आणि जो कीर्तनकार नारदाच्या गादीवरून हास्य विनोद करू राहिला तो सुद्धा नरकात जाणार. अरे जे कीर्तनकाराचे कार्य काय आहे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आमा करणे काम, बीज वाढवावे ना. आता कीर्तनकार लोक काय करते, शास्त्र सोडून देते, वेदांत सोडून देते, पुराण सोडून देते, पुराणा बाहेरच्याच गोष्टी सांगत बसते. महा नरकात जाणार नाही तर कुठे जाणार? आता महाराज म्हणतात तुम्ही त्याच फील्ड मधले आहे, मग तुम्ही कीर्तनकाराला बोलायला काय? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. अरे जे खरं आहे सांगायला, ते सांगायला भेव कोणाचा आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज, लक्षात घ्या, इंद्रायणी मध्ये तुकाराम गाथा बुडवल्या गेली. त्या गाथेला दगड बांधलं गेलं आणि दगडाला बांधून इंद्रायणी मध्ये तुकाराम गाथा बुडवली. पण भगवंताची महिमा पहा, संताचा चमत्कार पहा. ते बुडालेली तुकाराम गाथा दगडासह तरली इंद्रायणी मध्ये. फक्त गाथा तरली नाही, त्या दगडालाही तरले. तर माझा प्रश्न असा आहे की त्या इंद्रायणी मध्ये एकच दगड होता का? नाही, एक दगड नव्हता. पण तो एक दगड तुकाराम गाथेसोबत का तरला? कारण त्या तुकाराम गाथेला बांधून होते. एक गोष्ट लक्षात घ्या, तो दगड तरू शकते जे तुकाराम गाथेच्या सहवासामध्ये आहे. जर आपण तुकाराम गाथा, श्रीमद भागवत कथा, गीता शास्त्र जर आपण त्याचा सहयोग घेतला
तर आपण का बरं तोडू शकत नाही? एक दगड तोडू शकते तर आपण का तोडू शकत नाही? इतकं महात्म्य या ग्रंथाचे, या पुराणाचे, संताचे आहे. जे पुराणात आहे त्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजे. आपला आचार विचार काय बोलावे आपल्याला सुचत नाही. कुठे जायचे आपल्याला कळत नाही. आपल्याला कथेमध्ये येण्याची लाज वाटते, कथेमध्ये नाचायची लाज वाटते. पण लग्नामध्ये, वरातीमध्ये डीजेवर बेधून होऊन स्त्रिया नाचत असते. आणि केव्हा त्या स्त्रियाचा पदर खांद्यावरून खाली पडते स्त्रियांनाही माहित नाही. आणि काय म्हणते त्या डीजे वाल्याला, दादा साऊंड आवाज वाढव डीजे, तुझ्या आईची शपथ. हे संस्कृती आहे का? आपली नाही. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अग्रस्थान आहे. आपण कृष्ण कृष्ण म्हणतो, कथेमध्ये नाही. आपण काय म्हणतो? राधे राधे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. स्त्रीला अग्रस्थान दिला. मग स्त्रीनं आपला धर्म पाळला पाहिजे. आजही स्त्रीच्या हातामध्ये धर्म आहे म्हणून भागवत कथा, कीर्तन कथा टिकून आहे. कथा कीर्तन हे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही पाहिजे कधी. कारण जर आपल्याला हास्य पाहिजे असेल, विनोद पाहिजे असेल, तर गौतमी पाटीलचा शो सुद्धा आहे. 500,000 रुपयाची तिकीट काढायची आणि तो शो पाहायला जायचा. कीर्तनाचं उलट करा. कीर्तन त्याचं उलट काय होते सांगा. जाणकार मंडळी आहे, तुम्ही सुशिक्षित आहे. काय होते विनोद भाऊ, किशोर भाऊ? कीर्तन. उलट केलं काय होते? नर्तकी. जर आपण कीर्तनामध्ये बसलं नाही आणि नर्तकीचा आपण डान्स पाहिला, कुठं जाऊ आपण? नरकामध्ये. म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय आचार करत आहोत, काय विचार करत आहोत, काय श्रवण करायचं, काय नाही. हास्य विनोद ऐकून काय होईल आपल्याला? काहीच नाही. थोड्या वेळा फक्त मनोरंजन होईल. पण जर आपण एका योग्य कीर्तनकारांकडून आपण योग्य शास्त्रार्थ जाणून घेतले, म्हणून कीर्तनकारही असे बोलवा जे आपला आत्म उद्धार करेल. आपला पैसा कुठं जात? आपण वर्गणी देत आहोत. तर जेणेकरून आपला संसार, आपल्या घराची प्रगती, आपल्या मुला बाळाची प्रगती झाली पाहिजे, यासाठी आपण दान दिलं पाहिजे. म्हणून दान ही योग्य ठिकाणी द्यायचे. म्हणून आचार विचार महत्वाचं. काय खात आहोत, काय पेत आहोत हे लक्षात आलं पाहिजे. जे खायचं नाही ते खातो, जे प्यायचं नाही ते पितो आपण, नाही का? शास्त्र असं सांगते आपण कोणाच्या घरचं पाणीही पिऊ नये. जैसा खाओ अन्न वैसा हुए भी, और जैसे पियो पाणी वैसे हुए वाणी. जसं तुम्ही खाल तशी तुमची वृत्ती होईल. जसे तुम्ही पाणी प्याल तसे तुमची वाणी होईल. आणि वाणी बी आपली वाणी खराब झाली तर आपलं आयुष्य सुद्धा बिघडेल. म्हणून ह्या गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे. जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार, घ्यावे दारी सद्भार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवीचे द्वार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवीचे द्वार ऐसे जात कर्म तैसे फळ देईश्वर ऐसे जात कर्म तैसे फळ देईश्वर बोले गोपाळ कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की समोर शास्त्र सांगत आहे की आपण अन्न कशा प्रकारे ग्रहण केले पाहिजे. जेवणाआधी अन्नपूर्णा मातेला अन्नपूर्णा मातेची स्तुती केली पाहिजे. स्त्रीने वाळण करताना नेहमी उद्धार मन असलं पाहिजे. स्त्रीचं अन्नपूर्णा मातेची स्तुती केली पाहिजे. अन्नपूर्णा मातेला धन्यवाद दिले पाहिजे. भगवंताला प्रार्थना केली पाहिजे. आणि आज आम्हाला भोजन दिले, अन्न दिले, त्यांचे आभार मानले पाहिजे. शास्त्र समोर सांगत आहे की एखाद्याने ताटामध्ये अन्न सोडले असेल तर ते कधीही खाऊ नये. किंवा एखाद्याने सोडलेली एखादी मिठाई असेल किंवा एखादे फळ असेल ते कधीही खाऊ नये. जेवण करताना नेहमी दिशेचं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्याही दिशेकडे आपण बसून अन्न ग्रहण केले पाहिजे. पूर्व आणि उत्तर ह्या दोन दिशेकडे बसून आपण अन्न ग्रहण केले पाहिजे. पश्चिम आणि दक्षिण ह्या दिशेकडे बसून कधीही भोजन करू नये. याने काय होते, पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे बसून आपण भोजन केले, आपण जे अन्न ग्रहण करतो ते डायरेक्ट कुठे जाते, प्रेत आणि पिशाच यांना ते अन्न जाते. जर आपण पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण केले तर बिमारी, रोग, विघ्न ह्या गोष्टी आपल्या घरी येतात. पण योग्य दिशेकडे उत्तर आणि पूर्व आणि श्रीमद भागवत कथा जे व्यासपीठ असते ते दोन दिशेकडे असले पाहिजे. एक पूर्व आणि दुसरं उत्तर. दक्षिण दिशेकडे वक्त्याचं मुख असलं तर चालते, पण जो श्रोता आहे त्याचं दक्षिण दिशेकडे मुख असू नये. कारण दक्षिण दिशा ही राक्षसी दिशा आहे. जर आपण मुख करून दक्षिण दिशेकडे मुख करून आपण कथा श्रवण केली तर आपल्याला त्याचे फळ नाही, तर आपल्याला त्याचे पापच लागते. शास्त्राने सांगितलेले नियम आहे. पिंपळाचं झाड, वटवृक्ष ह्या झाडाखाली कधीही जेवू नये. रविवारी दिवशी पिंपळाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाच्या सावलीमधून गलतीनेही जाऊ नये. जर आपण रविवारी दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसलो किंवा निद्रा घेतली किंवा त्या झाडाखालून गेलो तरीही आपल्या घरी अलक्ष्मीचा प्रभाव होतो. अलक्ष्मी कोण आहे? लक्ष्मीची बहीण आहे. मात्र बाकी दिवस रविवार सोडून पिंपळाच्या झाडाखाली रोज सायंकाळी दिवा लावायचा. हे केल्यानंतर आपल्या घरी लक्ष्मी येईल. मात्र रविवाऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये. ईर्ष्या, भय, क्रोध, रोग, दीनभाव
ज्या व्यक्तीमध्ये हे गुण आहे त्या व्यक्तीच्या हातचे किंवा घरचे अन्नही सेवन करू नये. आपल्याला सवय आहे एखाद्या पार्टीमध्ये गेलो किंवा एखाद्या लग्नामध्ये गेलो की आपण उभ्याने जेवण करतो. त्याला कोणती पार्टी म्हणते किशोर भाऊ? बफे पार्टी नाही का? आपल्याला सवय लागली आहे. कधीही उभ्याने जेवण करू नये. जेवणाचा वेळ सकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आणि सूर्य मावळायच्या आधी, सायंकाळच्या आधी जेवण करून घ्यायचे. त्यानंतर जेवणाचं शास्त्रामध्ये निषेध सांगितला. पलंगावर बसून, दिवाणावर बसून किंवा शय्यावर बसून कधीही भोजन करू नये. किंवा एखादी भांड तुटलेलं असेल, फुटलेलं असेल, एखादी ग्लास थोडा तुटलेला असेल, त्या ग्लासमध्ये पाणीही पिऊ नये. जे शरीराचे 5 अंग आहे, 2 हात, 2 पाय, मुख, हे स्वच्छ धुतल्यानंतर जेवण करायला बसायचे. जर आपले पाय ओले असेल, हातपाय ओले असेल तर ते सुकल्याशिवाय कधीही जेवण करू नये. आणि एक वेळा जर आपल्याला जेवायला वाढलं तर कधीही त्या अन्नाची निंदा करू नये. मग त्याच्यात मीठ असो किंवा नसो. कारण आपल्या नशिबामध्ये आहे तेच अन्नपूर्णा मातेनं आपल्याला दिलं आहे. आपलं जे घर आहे, घराच्या मुख्य द्वारावर वास्तु पुरुषाची प्रतिमा असली पाहिजे. आता हे वास्तु पुरुष कोण आहे? भगवान शंकराच्या तेजापासून उत्पन्न झालेला पुरुष आहे. ते आहे वास्तु पुरुष. घराच्या हॉलमध्ये, बेडरूम मध्ये कोण्याही देवी देवताचा फोटो असू नये. फक्त आपल्या देवघरामध्ये. आणि देवघर कुठं असायला पाहिजे? जिन्याच्या खाली, नाही का? आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जेवायला जातो, लोकांच्या घरी पंगत राहिली तर देव ते जिन्याच्या खाली राहते. म्हणजे त्या देवाच्या डोक्यावर पाय ठेवून वर जायचं. तसं करू नये. घरामध्ये आपल्याला झोपायला जागा असो का नसो, भगवंताला एक खोली असली पाहिजे. आणि देवघर म्हणलं तर 2 बाय 2चं एक देवघर घेऊन यायचं. म्हणजे देवघर झालं का? नाही. जर आपल्या घरी जागा नसेल तर वेगळी गोष्ट आहे. पण आपलं खूप मोठं घर आहे तर आपण भगवंताला एक खोली दिली पाहिजे. नैवेद्य देताना आपण नैवेद्य कितका देतो? पुऱ्या इतक्या 2 पोळ्या देऊन देतो, नाही का? पण आपल्याला भूक लागली तर ते 2 पुऱ्यानं पोट भरते का आपलं? नाही. मग देवाचं कसं भरल? देवासमोर नैवेद्य देताना नैवेद्य ठेवल्यानंतर 10 मिनिटानंतर तो नैवेद्य घेऊन घ्यायचा, उचलून ठेवायचं. नाही तर आपल्याला सवय आहे सकाळी नैवेद्य ठेवला डायरेक्ट उद्या सकाळीच काढायचं, नाही तर संध्याकाळी. तसं करायचं नाही. 10 मिनिटामध्ये काढून घ्यायचं. तुम्ही भगवंतापाशी दिवा प्रज्वलित करता. आता दिवा विजल्यानंतर त्याच्यामध्ये काय उरते? काय ना दिवा लावता तुम्ही? वाती राहते ना. आता त्या वाती काय होते? अर्ध्या जळून जाते आणि अर्ध्या तशाच त्याच्यामध्ये दिवणामध्ये राहते, त्या दिव्यामध्ये राहते. तर काय करायचं? त्या वातीचं लक्षात घ्या. रोज दिवसाच्या त्या वाती जमा करायच्या, एका ठिकाणी गोळा करायचे. असे 10 ते 15 दिवसाच्या वाती जमा करायचे. आणि 10व्या दिवशी एका वाटीमध्ये त्या वाती घ्यायच्या. त्याच्यामध्ये लवंग, कपूर, थोडंसं चंदन टाकायचं आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये पसरवायचं. जे काही नकारात्मक गोष्टी आहे, वाईट गोष्टी आहे, प्रेत, पिशाच, ह्या सर्व आपल्या घरून निघून जाते. ह्या गोष्टी करायच्या. जेवण झाल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. एकतर जेवणाआधी आणि जेवण केल्यानंतर अर्ध्या
किंवा 15 मिनिटानं पाणी प्यायचं. असे शास्त्रानं सांगितलेले नियम आहे. जर आपण हे नियम काटेकोरपणे पार केले तर आपल्या घरी लक्ष्मी नित्यनेमाने वास करते. जर एखाद्याला रोग असेल तो रोग बरा होत नाहीये. अनेक महागड्या डॉक्टर पाशी आम्ही जात आहोत, तो रोग बरा होत नाही आहे. तर एक उपाय करायचा आहे. कोणत्याही सोमवारी किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये एखाद्याला मंगळ आहे, मुला मुलीचा विवाह होत नाही आहे, आम्ही ब्राह्मणापाशी जातो आणि त्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, मांगलिक आहे, तर काय करायचं? 15 दिवसांनी, आठवड्याच्या 15 दिवसांनी भोम प्रदोष येतो. मागच्या आठवड्यामध्ये मंगळवारी भोम प्रदोष झाला. भोम म्हणजे मंगळ. त्या भोम प्रदोषला भगवान हनुमंताच्या मंदिरामध्ये गोड असा एक प्रसाद घेऊन जायचा, लाल कलरचा. एक नारळ घेऊन जायचं, ते एक लाल कापडामध्ये बांधायचं आणि हनुमंताच्या मंदिरात ते ठेवायचं आणि तो प्रसादही मंदिरामध्ये वाटून द्यायचा. हा उपाय जर आपण नित्य नेमाने केला तर जे काही आपल्या कुंडलीमध्ये मंगळ आहे तो निघून जातो आणि लवकरच विवाह होतो. असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले आहे. ते नित्यनेमाने आपण काटेकोरपणे पार केले पाहिजे. नाहीतर एखाद्या ब्राह्मणापाशी जायचं, आता मंगळ असला, आता मंगळाचं निदान, मंगळाचं भारतामध्ये एकच मंदिर आहे, जळगाव मध्ये. अरे तितके दूर आपलं जाणं होते नाही होत. तर हे शिवमहापुराण, भागवत कथा हे उपाय सांगत आहे. पण आपल्याला ह्या पुराणाची जोड पाहिजे नाही, आपल्याला ब्राह्मणाचे हात भरायला पाहिजे. जे शास्त्रात सांगितले आहे त्याचा अवलंब करा. म्हणून शास्त्रानुसार आपण चाललं तर आपलं जीवन सोयीस्कर होईल. बोले गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. त्यानंतर भागवतामध्ये समुद्र मंथनाची कथा येत आहे. समुद्र मंथनामध्ये ज्यावेळी संताचा अपमान होतो, संत सुद्धा थांबत नाही. देव आणि दानव यांच्यामध्ये करार झाला की आपण समुद्र मंथन करायचे. दोन्ही पार्टीची स्वीकृती झाली. मात्र आता समुद्र मंथन करायचं कसं? भगवान विष्णूपाशी गेले, नारायणापाशी गेले. देवा, जोपर्यंत तुमचं सहकार्य राहील नाही तोपर्यंत समुद्र मंथन होऊ शकणार नाही. मंथुनी नवनीता तैसे घे. आपल्या शरीराचं मंथन करायचं असेल तर भगवंताची जोड आपल्याला लागेल, त्याशिवाय आपलं मंथन होऊ शकत नाही. पहा, दयाचं मंथन करायचं म्हटलं तर काय लागतं आपल्याला? रई लागते नाही का? तसेच ह्या शरीराचं मंथन करायचं असेल तर भगवंताची जोड लागते. त्याच प्रकारे समुद्र मंथन करायचं असेल तर आता विष्णूची गरज आहे. विष्णूपाशी सर्व देव गेले. भगवान विष्णूला विनंती केली, देवा तुम्ही सहकार्य करा. आणि सर्वांच्या सहकार्याला मान देऊन भगवान विष्णू कच्छप अवतार धारण केले. बोले कच्छप भगवान की जय. असा भगवंताचा 24 अवतारापैकी कच्छप हा एक अवतार आहे. आता कच्छप अवतार आहे आणि कच्छप अवतार मध्ये भगवान विष्णूने मंदराचल पर्वतला आपल्या पाठीवर घेतले. वासुकी नागाला दोरी म्हणून बांधले.
समुद्र मंथनाला क्षीरसागरामध्ये प्रारंभ झाला. बोले श्रीमद भागवत महापुराण की जय. समुद्र मंथन प्रारंभ झाला. सर्वात आधी त्याच्यामधून हलाल नावाचे विष निघाले. ते विष इतके भयंकर होते की सर्व सृष्टी पृथ्वीला नष्ट करण्याची ताकद त्या विषामध्ये होते. सर्व दैत्य सर्व दानव भयभीत झाले. विष्णूला विनंती केली. विष्णू म्हणे माझ्या हातात काही नाही म्हणे. ब्रह्मलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवाला विचारले. ब्रह्मदेवाने सुद्धा हात वर केले. आता उरलं कोण? महादेव. महादेवापाशी सर्व देव केले. महादेवाला विनंती केली. महादेव म्हणे ठीक आहे मी ते विष प्राशन करणार. पण गौरी जगदंबा तिने साक्षात नकार दिला की तुम्ही हे विष प्राशन करू नका. जेव्हा जेव्हा ह्या देवाला गरज पडते तेव्हा तेव्हा आपल्या पैसे येते आणि यांची गरज भागली तर आपल्याला डुंगून सुद्धा पाहत नाही हे देव. पण शंकराने गौरीला समजावून सांगितले गौरी तू या जगाची आई आहे. तू असा विचार करणं योग्य नाही. आणि भगवान शंकर सर्व देवांना प्रार्थनेला विनंती देऊन क्षीरसागरामध्ये आले. भगवान शंकराने ते विष प्राशन केले आणि आपल्या गळ्यामध्ये ते धारण केले. आणि तेव्हा भगवान शंकराचे नीळकंठेश्वर महादेव हे नाव पडले. बोले नीळकंठेश्वर महादेव. अनेक रत्न त्या समुद्र मंथनातून बाहेर निघाले आणि शेवटी अमृत निघाले. अमृताचं कलश बाहेर निघालं. देवाने ते कलश घेतलं आणि दानव यांना माहित पडाले. राहू केतूला माहित पडाले की भगवान विष्णू मोहिनी अवतार धारण करून आले आहे आणि देवांना अमृत पाजत आहे. बोले मोहिनी भगवान की. अशा प्रकारे भगवंताचा मोहिनी अवतार सुद्धा झाला. त्यानंतर भागवतामध्ये महादेवाची कथा येत आहे. मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा तेरे भोले से भोले बाबा भोले बाबा भोले से भोले बाबा तेरे भोले से भोले बाबा भोले बाबा भोले से भोले बाबा.
जब निराली तेरी महिमा कोई न जाने भोले बाबा तेरी महिमा कोई न जाने तेरी महिमा कोई न जाने भोले बाबा तेरी महिमा कोई न जाने नमः पार्वती पदे शिव हर हर. एक दिवस भगवान शंकर कैलासावर ध्यान करत होते आणि त्यांचे ध्यान त्या ठिकाणी लागले नाही. तर एका अज्ञात स्थळी जाऊन ध्यान करत बसले. इकडे कैलासावर गौरी भगवान शंकराची वाट पाहत आहे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले तरी शंकर येत नाही आहे. 2-3 वर्ष झाली किंवा शंकर येतच नाही घरी. सहज एक दिवस नारद कैलासावर आले आणि गौरी नारदाला म्हणते, महाराज तुम्ही शंकराला पाहिले का? माझ्या पतीला पाहिले का? तेव्हा नारद आपल्या अंतर्दृष्टीने पाहते तर भगवान एका यमुनेच्या काठी प्रभू रामचंद्राचं ध्यान करत आहे. पार्वतीला ते स्थळ माहीत पडले आणि पार्वती शाबरी अवतार घेऊन, कोणता अवतार घेऊन? शाबरी रूप घेऊन भगवान शंकरापाशी जाते. भगवान शंकरासमोर नृत्य करते आणि भगवान शंकर ध्यानामधून बाहेर येते आणि प्रसन्न होऊन पार्वतीला म्हणते, पार्वती तुला या स्थळ कोणी सांगितले? पार्वती म्हणते, मला नारदांनी सांगितले. त्यावेळी पार्वती भगवान शंकराला प्रश्न करते, देवा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, तुम्ही ह्या ठिकाणी कोणाचे काय होते? कोणाचे ध्यान करत होते? ह्या ठिकाणी तुमचे राहण्यामागचे रहस्य काय? भगवान शंकर पार्वतीला म्हणते, पार्वती हे योग्य वेळ नाही, ही योग्य स्थळ नाही. मी तुला काही दिवसानंतर ते गोष्ट सांगेन. काही कालांतराने वेळ निघून जाते आणि एक दिवस असाच पार्वतीच्या लक्षात येते, देवा तुम्ही मला काही सांगायचे विसरले आहे की तुम्ही इतके दिवस त्या ठिकाणी कसे राहिले, निर्जल स्थळी कसे राहिले? त्यावेळी भगवान शंकर एका अज्ञात स्थळी पार्वतीला घेऊन जाते. एका नदीच्या किनाऱ्यावर, यमुनेच्या किनाऱ्यावर घेऊन जाते आणि पार्वतीला संपूर्ण ते जीवनाचं सार सांगते की मी काय केलं, कोणाचं ध्यान केलं. त्यावेळी भगवान शंकर पार्वतीला प्रश्न करते की आतापर्यंत जे मी तुला सार सांगितले त्या सर्व गोष्टीचा सार काय आहे? त्यावेळी नदीतून एका मासुडीच्या पोटातून एक दिव्य अशी आकाशवाणी होते की संपूर्ण कथेचा सार, संपूर्ण जीवनाचा सार काय आहे? तर एक सार आहे, तो म्हणजे आहे कृष्ण. तो सार आहे विष्णू नारायण कृष्ण. जे मासोळीच्या पोटातलं जे बाळ होतं ते आहे मच्छिंद्रनाथ. बोले मच्छिंद्रनाथ भगवान की जय.
त्या मासुळीच्या बाळावर प्रसन्न होऊन भगवान शंकर त्याला आश्वासन देते की बद्रिकाश्रम या ठिकाणी तुझी आणि माझी भेट होईल. अशी कथा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा, मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा. मच्छिंद्र भगवान की जय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओळला, गोरक्षा केला, गोरक्ष ओळला. गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार सोजविली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता. आयुष्यातून निवृत्ती व्हायचं असेल, सर्व गोष्टीतून मुक्तता हवी असेल तर आधी आपल्याला निवृत्ती घ्यावी लागेल. आणि जोपर्यंत संसाराची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञानही मिळत नाही. संसारातून आपण निवृत्ती घेतली म्हणून पहिला निवृत्ती.
निवृत्ती घेतली, आयुष्यातून सर्व गोष्टीतून निवृत्त झालं तर आपल्याला काय मिळते? ज्ञान, म्हणजे दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले तर जीवन कसं होते? सोपं. म्हणजे तिसरा कोण? सोपान. आयुष्य सोपं झालं काय होते? मुक्ती होते. म्हणजे चौथा काय आहे? मुक्ताबाई. ज्ञानदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. हे चौघाच अर्थ आहे. मुक्ताबाई नमोत्री भुवन पावनी, आदत्रे जननी देवाची. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार कोण आहे? ज्ञानेश्वर. आणि निवृत्तीनाथ कोणाचा अवतार आहे? साक्षात भगवान शंकराचा. सोपान देव कोणाचा अवतार आहे? ब्रह्मदेवाचा. मुक्ताबाई कोणाचा अवतार आहे? जगदंबेचा. आदिगण नेमिला गिन्याने दयामय. आपल्या धर्मामध्ये, ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये सांगितलंय 5 मुख्य देवता. ह्या 5 मुख्य देवता कोणत्या आहे? पहिला आहे महादेव, दुसरा गणपती, तिसरा सूर्यदेव, चौथा जगदंबा आणि 5वं भगवान विष्णू. ह्या 5 देवतांना मुख्य देवता मानले गेले. जर आपण आपल्या घरी काही वृक्षांची लागवड केली तर हे वृक्षाची लागवड केल्यानंतर आपल्याला कधीही नरकाचे द्वार पाहावे लागत नाही, हे शास्त्र सांगत आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पिंपळाचे झाड आपल्या घरी लावावे. दुसरा आहे कडुनिंब. कडुनिंबाचे झाड आपल्या घरी लावायचे. नंतर आहे वट वृक्ष, चिंच, कपिन्य म्हणजे कवड आणि बेल. बेलाचं झाड आपल्या घरी लावायचं. मेल्यानंतर व्यक्ती त्याची अंतयात्रा, त्याची तिरडी जर बेलाच्या झाडाखालून जरी नेली तर त्याला नरकात जावं लागत नाही. इतक्या बेलाच्या झाडाचं महत्व आहे. घरी बेलाचं झाड लावायचं आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक छोटीशी शिवलिंग बनवायची आणि रोज त्या शिवलिंगाला जल अर्पण करायचं आणि त्या झाडाचं बेलपत्र तोडायचं आणि त्या शिवलिंगाला अर्पण करायचं. हे केल्याने काय होते तर आपल्या घरी सुख, समृद्धी, यश, धनवृद्धी होते. एक पिंपळाचं पान घ्यायचं, त्याला हळदीच्या पाण्यामध्ये टाकायचं, हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचं, त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं, भगवान शंकराच्या शिवालयामध्ये घेऊन जायचं ते पान. आणि ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचं स्थान आहे, भगवान शंकराला किती मुली आहे? 6 मुली आहे. मुलं सुद्धा किती आहे? 6 मुलं आहे. आता म्हणसान कोणती? पहिले कोण आहे? गणेश भगवान, दुसरे कार्तिकेय भगवान, तिसरे जालंधर. कर्नाटकामध्ये अयप्पा स्वामी नावाचे एक मुलगा आहे भगवान शंकराचे. असे अनेक मुलं आहेत. अशोक सुंदरीच्या स्थानावर ते पिंपळाचे पान ठेवायचे आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करून ते पान तसेच घ्यायचे आणि आपल्या घरी येऊन ज्या ठिकाणी लक्ष्मीचं स्थान आहे, जिथे आपण पैसा ठेवतो, धन संपत्ती एकट्ठा करून गोळा करतो, त्या ठिकाणी आणून ते पान ठेवायचे आणि ते पान तसेच गोळा करायचे. प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा. आता 1 महिना झाल्यानंतर, 2 महिना झाल्यानंतर ह्या पानाचं करायचं काय? ते पान ज्या ठिकाणी आपण घरी बेलाचा वृक्ष लावला आहे, त्या बेलाच्या वृक्षाखाली नेऊन ते पान एक खड्डा करत त्या खड्ड्यामध्ये तिथे गाडून टाकायचं. याने काय होते तर आपल्या घरी लक्ष्मीची वृद्धी होते.
तर असे काही उपाय आहे, जर आपण ह्या वृक्षाची लागवड केली तर आपल्या घरी नक्कीच धनवृद्धी होईल आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता येणार नाही. तर भगवान शंकराचे चरित्र चालू होते. असाच एक भगवान शंकराचा भक्त होता, जे भगवान शंकराच्या भक्तीमध्ये सर्व सीमा पार करून टाकले. एक भिल्ल होता, तो वनामध्ये राहायचा. त्या वनामध्ये एक मंदिर होतं, शिवालय होतं. त्या शिवालयामध्ये त्या गावातले लोक पूजा अर्चना करायचे. नित्यनेमाने ब्राह्मण पुजारी असायचे. असाच हा भिल्ल त्या ठिकाणाहून मंदिरासमोरून जात असताना बोले श्रीमद भागवत महापुराण की. तर तो भिल्ल त्या मंदिरासमोरून जायचा. त्या भिल्लाने पाहिले की काही लोक पूजा करत आहेत. त्याच्या मनामध्ये सुद्धा भाव निर्माण झाला, पण त्याला काही करायचं नाही. आम्ही अडाणी आम्ही लागलो यांच्या धाणी. आपण भक्त कशावर देवाचे अनाडी, आपल्याला काही समजत नाही भक्ती कशी करायची, त्याला सुद्धा कळायचे नाही. त्या भिल्लाने इच्छा निर्माण झाली. रात्री सर्व गावकरी घरी गेल्यानंतर, पुजारी घरी गेल्यानंतर त्यानं काय केले, तर त्याच्यापाशी शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी गडवान होता. तर त्याने आपल्या तोंडामध्ये पाणी घेतले. भगवंताला नैवेद्य अर्पण करायचा एक शिकार केली होती आणि त्या शिकारीचं मांस त्याने नैवेद्य म्हणून भगवान शंकराला चढवण्यासाठी घेतले. एका हातामध्ये ते मांस, दुसऱ्या हातामध्ये काही पुष्प घेऊन तो शिवालयामध्ये आला. भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगासमोर उभा राहिला. त्या शिवलिंगावर काही पुष्प, फूल, बेलाची पाने पडलेली होती. तर एका हातामध्ये मांस आणि एका हातामध्ये वृक्ष, तोंडामध्ये पाणी. आता ते पुष्प वृक्ष ते बाजूनं कसं करेल, तर आपल्या पायाने, आपल्या लातीने त्या शिवलिंगावरचं पुष्प त्याने बाजूनं केलं. भगवान शंकर अंतर्ध्यान होऊन पाहत आहे. त्या तोंडातलं पाणी भगवान शंकरावर अर्पण केलं. ते मांस नैवेद्य म्हणून भगवान शंकरासमोर ठेवले. वृक्ष ते पुष्प भगवान शंकरावर अर्पण केले. भगवान शंकराला विनंती केली आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मंदिराचे पुजारी येते, लोक येते, गावकरी येते. पाहते तर काय, कोण हा अनर्थ केला. सर्वजण रडू लागते. दुसऱ्या दिवशी सर्व स्वच्छ करून पुन्हा पूजा करते. हा भिल्ल दुसऱ्या दिवशी तसाच करतो. एका हातामध्ये मांस, पुष्प आणि तोंडामध्ये पाणी घेऊन शिवलिंगाची, त्या भगवान शंकराची अर्चना करण्यासाठी येते. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण येते, हे दृश्य पाहते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सतत हा प्रकार चालू असतो. मात्र आता हे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर 4थ्या दिवशी ब्राह्मण ते पुजारी मंदिराच्या बाजूला लपून बसते. हा भिल्ल आपल्या भक्तीप्रमाणे नित्य नेमाने हातामध्ये मांस आणि एका हातामध्ये वृक्ष, तोंडामध्ये पाणी घेऊन भगवान शंकराची पूजा करायला येतो. पूजा करत असते आणि ब्राह्मण हे पुजारी बाजूने पाहत राहते. ढसा ते पुजारी रडू लागते. महादेवा, हे काय अनर्थ आहे. हे दिवस पाहण्यासाठी तू आम्हाला जिवंत ठेवले काय. त्या भिल्लाची भक्ती पाहून भगवान शंकर अत्यंत आनंदी होते. आणि आता काय करायचं. 3 दिवस झाले, 2 दिवस झाले, सतत मी शंकराची पूजा करते, तरी भगवान शंकर मला दर्शन देत नाही आहे. तो भिल्ल रडू लागतो. भगवान शंकर प्रसन्न होत नाही. तर एका हातामध्ये ज्या बाण असते आणि तो बाण, त्या बाणांनी तो स्वतःचा एक डोळा काढतो आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करतो. तरीही भगवान शंकर प्रसन्न होत नाही. तर काय करतो, बाण घेतो आणि आपला दुसराही डोळा काढायला जातो. त्या क्षणी साक्षात भगवान शिव महाकाल त्या ठिकाणी प्रगट बोले. महादेव भगवान की, काशी विश्वनाथ भगवान. भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न होते. बिल्लाचा हात पकडते. बिल्ला, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. आणि त्या शिवलिंगातून ढसा भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रू येते.
आणि सर्व दृश्य ते ब्राह्मण पुजारी पाहते. अरे आम्ही इतके दिवशी भक्ती केली, पूजा केली, तरी महादेव आम्हाला प्रसन्न केली नाही. देव कसा आहे? भावाचा भुकेला आहे. देवाला पुरणपोळी पाहिजे नाही, झेंडूच्या फुलाचा हार पाहिजे नाही. देवाला काय पाहिजे? फक्त भाव. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. गिरधर लाल तो बाबा का भुका, गिरधर लाल तो बाबा का भुका, गिरधर लाल तो बाबा का भुका, राग कला नहीं जानत तुका, राग कला नहीं जानत तुका, गिरधर लाल तो बाबा का भुका, गिरधर लाल तो बाबा का भुका, राग कला नहीं राग कला भगवान शंकराची महिमा आहे. भगवान शंकराचे चरित्र आहे. एक दिवस भगवान शंकर सर्व देवतांची सभा भरली. त्या सभेमध्ये भगवान शंकर अग्रस्थानी बसलेले होते, अध्यक्षस्थानी बसले होते. सूर्य, चंद्र, इंद्र सर्व देवता त्या ठिकाणी सभेमध्ये बसले असता भगवान शंकर बसून होते आणि तिथे दक्ष प्रजापती आला. सर्वजण आपल्या सिंहासनावरून उभे झाले, मात्र भगवान शंकर उभे झाले नाही. भगवान शंकराला पाहून दक्ष क्रोधित झाला आणि भगवान शंकराला भले बुरे वाईट बोलू लागला. मात्र भगवान शंकराचा दक्षाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तर भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, राम भजी सदाशिव, राम भजी सदाशिव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. दोन्ही देव एक पायी, पायी पायी, दोन्ही देव एक पायी, दया के तुझे नाही, दया दया दोन्ही देव एक पायी, दया के तुझे नाही, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. भगवान बोले, बाबा प्रभू रामचंद्राचं भजन करत आहे. 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 भगवान बोले, बाबा
आणि त्यांना भजन करता करता दक्ष कधी त्या सभेमध्ये आला. भगवान शंकराला कळाले नाही. भगवान शंकराने जे बोलू नये ते बोलले आणि दक्ष त्या सभेमधून निघून गेला. ते सभा होण्याआधी दक्षाने जगदंबेची आराधना केली, तपस्या केली. पहिल्या महिन्यामध्ये तपस्येमध्ये काही फळे खाल्ली, दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त झाडाची पाने खाल्ली आणि नंतर काही महिन्यानंतर फक्त हवा घेऊन तपश्चर्या केली, जगदंबेची आराधना केली. आणि दक्षाच्या भक्तिभावाने तपश्चर्याला प्रसन्न होऊन जगदंबा चैत्र मासामध्ये दक्षासमोर प्रकट झाली. आई भवानी तुझ्या कृपेने, आई भवानी तुझ्या कृपेने नारच भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करे माझ्या घरी जागावे तोरात सारी. आई कृपा करे माझ्या घरी जागावे तोरात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला.
मा भवानी प्रकट झाली. आणि दक्षाला आनंद झाला की जगदंबा माझ्या घरी प्रकट झाली. त्या जगदंबेला विनवणी करते, दक्ष की तू सदैव माझ्या घरी राह. जगदंबा ही दक्षाला वरदान देते, मी सदैव तुझ्या घरी राहील, पण एक माझी अट आहे, ज्या क्षणी भगवान शंकराचा अपमान होईल त्या क्षणी मी तुझ्या घरून निघून जाईल. आणि सभेमध्ये दक्षाने भगवान शंकराचा अपमान केला, जे बोलू नये ते बोलले. आणि समोर भगवान शंकर आणि सतीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर कैलासावर सती आली. एक दिवस दक्षाने राजसूय यज्ञाचे आयोजन केले. त्या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रित केले, मात्र भगवान शंकर आणि सतीला आमंत्रित केले नाही. कोणतेही सत्कार्य असो, कोणतेही धार्मिक कार्य असो, कोणतेही पूजा पाठ असो, ज्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा नाही, भगवान शंकराला अग्रस्थान नाही, ते पूजा सफल होऊ शकत नाही. मग दक्ष प्रजापतीची पूजा कशी सफल होईल, त्याचा यज्ञ कसा सफल होईल? तर काय झालं, सतीला कळाले की माझ्या वडिलांनी यज्ञाचे आयोजन केले आहे, माझ्या सर्व बहिणी जात आहे. सतीने हट्ट केला, कधीही स्त्रीने हट्ट करू नये. भगवान शंकराने सतीला समजावून सांगितले तरी सती ऐकली नाही. मात्र सतीच्या हट्टासमोर भगवान शंकराने नंदीला आणि काही गणांना सोबत घेऊन सतीला आपल्या माहेरी पाठवले, दक्षाच्या यज्ञामध्ये पाठवले. इकडे यज्ञ चालू आहे. सतीला पाहिल्यानंतर दक्ष बोलला सुद्धा नाही सती सोबत. आणि भगवान शंकराला त्या यज्ञामध्ये जे बोलायचे नाही वाईट बोलू लागला. आणि सती ते सर्व ऐकू शकली नाही. सतीला वाटले आपल्या पतीने, आपल्या नवऱ्याने आपल्याला भगवान शंकराने अनेक वेळा समजावून सांगितले तरी आपले ऐकले नाही. तिला आता मी वापस घरी कशी जाऊ? तर तिने काय केले, तो जो यज्ञ होता राजसूय यज्ञ, त्या यज्ञामध्ये आपले शरीर समर्पित केले, अग्नीला सुपूर्द केले आपले शरीर. आणि त्या ठिकाणी सतीने आपला देह त्याग करून टाकला. नंदी सर्व गणांना कळाले, कैलासावर आले, भगवान शंकराला सांगितले. भगवान शंकराने आपल्या जटेतला एक केस काढले, त्या केसापासून एक कृत्या तयार केली, भैरवाची उत्पत्ती केली. भैरव हातामध्ये खडक घेऊन त्या दक्षाच्या यज्ञस्थळी आल्या आणि सर्वांचा संहार करत खडगाने सर्वांचा वध करत आहे. जे जे देव त्या भैरवाच्या मधामध्ये येत आहे, सर्वांचा भैरव वध करत आहे. सूर्यदेव आले, विष्णुदेव आले, विष्णुदेवासोबत सुद्धा भैरवाचं युद्ध झालं. विष्णुदेवाला भैरवाने सांगितले, देवा तुमचं आणि आमचं युद्ध नाही, दक्षाचं युद्ध आहे, तुम्ही बाजूने सारा. भगवान शंकर आले त्या ठिकाणी. भगवान शंकराने दक्षाचं मस्तक धडा वेगळं करून टाकलं. सर्व देवांनी, विष्णूंनी, ब्रह्माने विनंती केली शंकराला, देवा दक्ष जिवंत झाला नाही तर प्रजा उत्पत्ती होणार नाही, प्रजेचं पालन होणार नाही, प्रजा वाढणार नाही. सर्व देवांच्या विनंतीला मान ठेवून भगवान शंकरांनी वरदान दिला की जो काही प्राण्यांचं सर्वात आधी मुख येईल त्याचं लावा आणि दक्षाला जिवंत करा. सर्वात आधी काय मिळालं तर बकऱ्याचं तोंड मिळालं, बकऱ्याचं मुंक मिळालं, बकऱ्याचं मुंक छाटलं, दक्ष प्रजापतीला लावण्यात आलं. आणि तेव्हापासून आपण सुद्धा म्याम्या करतो, हे माझं घर, हे माझा मुलगा, हे माझी पत्नी, हे माझा मुलगा पत्नी, हे माझं घर, नाही का? कारण दक्षाचे कोण आहे? आपण वंशज जाऊ ना. दक्ष कोण आहे? प्रजापती आहे. त्याच्यापासूनच जगाची उत्पत्ती झाली. आणि म्हणून सुद्धा आपण सुद्धा म्याम्या करतो आणि दक्ष सुद्धा म्याम्या करायला लागला. त्यानंतर भगवान शंकर सतीचा देह घेऊन भ्रमण करीत आहे. भगवान शंकरांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहावर वार केला, त्याचे 52 तुकडे केले आणि संपूर्ण ठिकाणी त्याचे खंड तीर्थस्थळ निर्माण झाले, शक्तिपीठ निर्माण झाला. आणि जवळच आपल्या इथं माहूर गडावर रेणुका मातेचं शक्तिपीठ आहे. असे शक्तिपीठाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. भगवान शंकरांनी पुन्हा सतीच्या विरहामध्ये प्रभू रामचंद्राचं भजन करून ध्यानामध्ये झाले. असे एकूण 1 जन्म नाही, 2 जन्म नाही, तर सतीचे एकूण असे 52 जन्म झाले. किती जन्म झाले? 52. अशा सतीचं, पार्वतीचं भगवान शंकराचं चरित्र आहे. भगवान शंकराचं हे चरित्र श्रवण केल्यानंतर सर्व दुःख पाप आपले नाहीसे होते. हे श्रीमद भागवत कथा सांगत आहे. हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर 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 महादेव हरा, हर 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 शिव शंकरा, हर हर हर
भगवान शंकराचं चरित्र ह्या आयुष्याला दुःख दर्द पीडा सर्व नाहीशा करतात. जर आपण बेलपत्र खाल्लं तर कोणताही रोग असो तो आपला बरा होतो. कृष्ण कथा शिवकथा याच्यामध्ये काही भेद नाही. या कथेआधी शिव महापुराण कथा करूनच आम्ही इकडे आलो. शिव महापुराणामध्ये एकूण 6 संहिता, विद्येश्वर संहिता, वायवी संहिता, पार्वती खंड, सती खंड, युद्ध खंड, 12 ज्योतिर्लिंगाचे महत्व आले आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, केदारेश्वर महादेव, पशुपतीनाथ, सुरुवातीत घेऊन घ्यायची. बंद तर लाईन नाही तर काय सर यश महाराज तुम्ही डीपी दाखवली होती का? आम्हाला एक गल्ली व्हायची कूलर की लावा बाहेर थंड आहे. सर्व ठीक आहे. तुम्ही मॅटिंग बांधली, आम्हाला कम मॅटिंग नाही बांधली. तुम्हाला नाही, शेवट नाही आहे. शेवट तिकडं एवढा होता ना. बाजवा करा, भजन करा. विठ्ठल माझा माझा हा गुरुदेव देव. पहिले तुम्ही म्हणा, तुमच्या मागून हे म्हणणार. बरा विठ्ठल माझा माझा. बरा जय महाराज. टाइमच घेतला दिना.
बाकी राहू द्या म्हणा, तशीच दुपारी घेऊ म्हणा. काय राहू द्या तर चालू त्याची बात